रंग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. पूर्ण विश्वात सगळा काळ भरलाय आणि यावर आहे एक हे जहाज समुद्री. यातून जो खाली उतरला तो तर बुडेलच बुडेल. जहाजातून खाली उतरला तर जल आहे, बुडवणारच आहे. तर इथून जो गेला तो बुडला, तो नाही मग वाचू शकत. यासाठी तुम्ही ही सावधानता बाळगायची आहे की इथून आपण बाहेर गेलो तर सगळी कामे बिघडणार आहेत, तर मग नाही बाहेर पडणार. जोपर्यंत तुम्ही इथे आहात तर ती गोष्ट परिणाम करणार नाही. तुम्ही तर पार होतच आहात, जहाजात बसलात, निघून जाल बाहेर भवसागरातून. तर ज्यावेळी तुम्ही इथून जाल, तुम्ही तर कनेक्टेड आहात, तर योग्य रस्त्याने जाऊन त्रिकुटीवर पोहोचाल. त्रिकुटीवर जाऊन मग 3 रस्ते बनतात. त्याच त्रिकुटीवर काळाचा पण पूर्ण दिखावा आहे, तो पण धोका देतो अशा रूपात उभा राहतो. हा मुद्दा लक्षात ठेवा. तिथे त्यावेळी तुम्ही सतनामाचे सुमरण सुरू करा. सारनाम पण तुमच्याजवळ असेल तर सारनामाचे ते एकत्रच होते, ते तर तिन्ही मंत्र एकत्र चालतात. त्यावेळी सुमरण जरूर करा. गुरुजींच्या चरणांवर दंडवत प्रणाम करताना तिथे जाऊन तुम्ही बघाल दासाच्या रूपात भगवान भेटतील, कबीरजी, परमेश्वरजी. आणि तिथे जाताच दंडवत सगळे करतातच. तर दंडवत करताना एक सुमरण अवश्य केले पाहिजे. तुम्ही जेव्हा पण सुमरण करता एक सुमरण अवश्य करा सतनामाचे. 10 सेकंदामध्ये होते. आणि मग उठाल तर बघाल ॲज इट इज आहेत तर गुरुजी आहेत. आणि नाही तर मग तुम्हाला दिसेल, इतरांना नाही दिसणार ज्यांनी सुमरण केले आहे. तर त्याचे जेव्हा मग रूप बघाल, तो काळ असेल दासाच्या रूपात, तर त्याचा चेहरा बदललेला असेल. तर तुम्ही तुमचे सावधान होऊ शकता तिथे पण. परंतु तिथे काम नाही होणार तुमचे. शिल्लक काही नसेल तो तर पकडून घेऊनच जाईल. कारण की इथून जे कनेक्शन तुटेल ते मग पुढे काम नाही करणार. तर यासाठी तुम्हाला सावधान राहायला सांगत आहे. तर मग काळ काय करेल, तो वाईट रूपात दासाच्या रूपात धर्मराजाकडे घेऊन जाईल. अकाउंट करा जसे ओरिजिनलचे असते. आणि तिथे करून गडबड की विष्णू लोकात चल. कारण की तुम्ही जो पहिल्या मंत्रात जप करता, 7 मंत्रातील 5 नामे याच देवतांची आहेत. गणेशजींचा, ब्रह्मा सावित्रीजींचा, विष्णू लक्ष्मीजींचा आणि शिव आणि पार्वतीजींचा, दुर्गाजींचा. ही 5ही नामे तुमच्याकडे आहेत. आता जी कमाई तुम्ही करत आहात ती तर डिपॉझिट होईल, तुमच्या बँकमध्ये आहे. अध्यात्म बँक एक खाली आहे, एक कॉपी वरती आहे. तिथे जातो फॅक्स. जेव्हा इथून जाल तेव्हा तुम्हाला ब्रह्माजींच्या लोकात पाठवले की पहिले तिथे जा. तिथे पुंजी संपवाल या मंत्राची. काहीतरी इथे प्रयोगात येते, त्यातली तुमचे सांसारिक सुख तुम्हाला यातून दिली जातात. शिल्लक राहिलेली तुम्ही तिथे जाल, तिथे खाल. जेव्हा तिथे संपेल, ब्रह्माची पुंजी संपली, तिथे देवता बनून राहाल. त्यानंतर तुम्हाला विष्णूजींच्या लोकात पाठवले जाईल. विष्णूजींची जेव्हा पुंजी जपाची तुमची संपेल त्या मंत्राची, त्यानंतर तुम्ही शिवजींच्या लोकात जाल. शिवजींचा मंत्र पण तुम्हाला दिला जातो. तो संपला की मग तुम्ही ब्रह्मलोकात जाल. तिथे जो सतनामाचा जो आपण जप करतो ओम मंत्राचा, त्याची पुंजी ब्रह्मलोकात खाल. जेव्हा तिथे संपेल, मग त्या काळाने काय करून ठेवलंय ब्रह्मलोकात, अलखलोक, अलखलोक, सतलोक, अलखलोक, अगमलोक आणि अनामी लोक नकली बनवून ठेवलेत. त्या दुसऱ्या मंत्राच्या सतनामाची आणि वरच्या लोकात तुमच्या पुंजीचा नाश करेल. आणि सारनामाचे पण तेच तुमचे खराब करण्याची चेष्टा करेल. तर परमात्मा म्हणतात की जर अरे भल्या माणसा, तुला त्यावेळी पण माझी आठवण आली. हे ज्ञान जे दास तुम्हाला देत आहे, काय सांगत आहे की असा धोका नका करू. खूप मोठे कपट होईल तुमच्याबरोबर. तुम्ही इथून देवता बनून जाल. पुंजी तुमची असेल, कमिशन यांचे असेल, ब्रह्मा विष्णू महेशचं. त्यांच्या हॉटेलमध्ये राहाल, सगळे थाट देतील. परंतु पुण्य तुमचे असतील आणि भक्ती कमावलेली नष्ट तुमची होत राहील.
तर परमात्मा म्हणतात तुम्हाला जरी तिथे जाऊन पण आठवण आली माझी, शिवमंडल ब्रह्मापुरी चाहे विष्णु लोक में हो, हमरे गुण भूले नहीं तो आन छुटाऊं तो। जरी चूक झाली आणि इथून गुरुद्रोही बनून नाही गेला, दोन प्रकारचे असतात विमुख गुरुजींपासून. एक तर असतो गुरुद्रोही बनतो, इथून जाऊन निंदा करणे, माझ्याबद्दल वाईट बोलणे, अशी बकवास करणे, तो तर झाला गुरुद्रोही. एक तसेच सोडून देतो निष्काळजीपणामुळे, कोणाच्या म्हणण्यात येऊन चल दारू पिऊ प्यायला लागला, तो गुरुद्रोही नाही झाला. त्याला सांभाळले जाईल, गुरुद्रोहीला नाही सांभाळले जाणार. आणि त्याला सांभाळले पण तेव्हा जाईल जेव्हा तो तिथे जाईल ब्रह्मा विष्णू महेशच्या लोकात. आता काय करतो हा काळ, जेव्हा हे परमात्मा सांगतात जर तुम्ही तिथे गेलात विष्णूच्या लोकात, शिवजीच्या लोकात, तुम्हाला तिथे गोष्ट लक्षात आली की गुरुजी तर असे म्हणायचे की आपल्याला तर सदलोकात जायचंय, इथे आलेली व्यक्ती तर परत जन्ममरण लोकात असतात, आपली पुंजी नष्ट होते. म्हणतात तिथे पण जर तू तळमळशील, मला आठवशील, तिथून पण सोडून आणीन. शिवमंडल ब्रह्मापुरी चाहे विष्णु लोक में हो, हमरे गुण भूले नहीं तो आन छुटाऊं तो। आता पुण्यात्म्यांनो बघा, त्याने तर सोडवले, परमात्मा निघून गेले, दयाळू आहेत, त्यांच्या पुढे कोणाची हिंमत सोड बाबा यांना. परंतु आता तुम्हाला कुठे घेऊन जातील ते? परमात्म्याने एका ब्रह्मांडात एक मिनी सतलोक बनवून ठेवलाय. जसे प्रत्येक देशात एक राजभवन, राजदूत भवन असते, अशी मालकांनी एक जागा बनवून ठेवली आहे जिथे स्वतः राहतात. तो मिनी सतलोक आहे. त्यांना जे असे आहेत, हाका मारली, हात जोडले, रडले, त्यांना परमात्मा तिथे ठेवतात. कुठे? त्या मिनी सतलोकात. तिथे त्यांची पुंजी संपत नाही, तिथे भगवानाच्या दरबारातून सगळे मिळते. जसे इथे आलात, इथे पुण्यात्म्यांनो तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही किती दान करता आणि किती टक्के भक्त इथे दान करत आहेत, आणि 80% बिचारे फक्त भाड्यापुरतेच आणतात आणि बाकी सगळे इथे भोजन खातात, त्यांचा काही खर्चच नाही होत. तर अशाच प्रकारे हा तर एक मिनी सतलोक, ती एक तशीच रिहर्सल, ते वास्तव भगवानाचे स्थान आहे. परंतु आहेत ते म्हणजे इथे या लोकात जो मिनी सतलोक वास्तव तिथे आहे, आणि वास्तविक सतलोक तर तो वेगळा आहे, तर तिथे त्यांचा खर्च होत नाही. आणि आता ते कसे दयाळू आहेत, त्यांना स्टॉक ठेवतील. आणि आता दुसऱ्यांदा जसे सतयुग गेले, त्रेता गेले, द्वापार गेले, यामध्ये त्यांना सोडणं सुरू करतील. जसं 600 वर्षांपूर्वी 64 लाखांना सोडलं होतं भगवानाने, 64 लाख. आणि परमात्मा आले, त्यांना चार्ज करून गेले की उलटे कराल तर इथेच पडून राहाल पृथ्वीवर, आणि ती पुंजी तुमच्या बरोबर आहे. परंतु जी पुंजी तुमची होती ती वेगळी ठेवली दात्याने, आणि आपल्याकडून येऊन परत चार्ज करून गेले. तर तुमचे मनुष्य जीवन चालतच येत आहे. हे सगळ्यात पहिले इथे जे येत आहे ते 64 लाख येतील फर्स्ट, जे पहिले राहिले होते. एक कथा ऐकवतो कितीतरी वेळा तुम्हाला, आज वेळ नाही राहिला ते परत ऐकवू. परमात्म्याने एक परीक्षा केली होती. 600 वर्षांपूर्वी मालक आले होते कबीरजी, धाणक रूप, विणकर रूपात. आणि त्यावेळी ना कोणी ज्ञान ऐकणारा होता, ना कोणी कबीर साहेबांना भगवान मानत होता. आशीर्वाद देत होते, लाखो लोक सुखी झाले होते, आणि 64 लाख शिष्य बनले होते त्या धाणक विणकराचे. आणि त्यावेळी मग तुम्हाला चार्ज करून गेले. केवळ प्रथम 5 ते 5 नाम देत असत पहिल्या मंत्राचे. दोन पण देत नव्हते त्यावेळी, सतला फर्स्ट अँड लास्ट देत नव्हते, फक्त मधले 5 नाम हे देऊन गेले. आणि तसे भक्ती करत राहिले, जन्म घेत राहिले, मरत राहिले, जन्म घेत राहिले, मरत राहिले. तुमच्यात भक्तीची आवड पण बनून राहिली, आणि आज परत तुम्ही आलात भगवानाकडे. म्हणजे यावेळी मोक्ष होईल असा. आता तुमच्या घरात ते पुण्यात्मा येतील जे आता स्टॉकमध्ये शिल्लक आहेत त्यांच्याकडे. आता छोटी छोटी मुले दास बघत आहे, यांच्या चेहऱ्यावरून वाटते किती निरागस आहेत, कशी व्यवस्थित तिथे बसतात, कोणी सेवा करतो, कोणी असे यांच्या चेहऱ्यावरून जाणवत आहे की तो स्टॉक, ते बीज टाकले परमात्म्याने पृथ्वीवर, अरबो खरबोंना पार करतील. हे येऊ लागले तुमच्या घरी.
तर हे जरी कोण्या गरीबाकडे जन्मले आहेत किंवा कोण्या धनवानाकडून आले आहेत, जरी तुम्ही धनवान असाल किंवा गरीब असाल, या भगवानाच्या दरबारात आला आहात, तर मागचे भक्तिधन तुमचे एकसारखे आहे. राहिली गोष्ट धर्माची, तो भिन्न भिन्न आहे, ज्या कारणाने तुम्हाला येथे सांसारिक सुविधांमध्ये थोडेसे अंतर आहे, परंतु भक्तीचे जे मंत्र आहेत, जी भक्तीची शक्ती आहे, ती तुमची एकसारखी आहे सगळ्यांची. परंतु ही मुले जी तुमच्या घरी आज जन्म घेत आहेत, तर सरळ सतलोकातून, यांना माहीत नाही सटवाई काय असते आणि रामकहाणी काय असते. हे सरळ पुण्य बरोबर घेऊन आले आहेत. यांना कोणती कमी नाही राहणार, फक्त भक्तीवर जास्त लावायचंय. यांना भक्ती करून घ्या, वाईटांपासून वाचवून ठेवा, हे सरळ पार होतील. तर हे सगळे मिळून जे 64 लाख आहेत, हे पहिले हे होतील, मग पूर्ण विश्वात हे जाईल ज्ञान. पूर्ण पृथ्वीवर परमात्म्याची भक्ती त्याची मुले करू लागतील. आता पुण्यात्म्यांनो, ती भक्ती बनेल कशी? किती श्रद्धा, किती आस्था तुम्हाला बनवावी लागेल, तेव्हा जाऊन ही गोष्ट डोक्यात बसेल. कशी? लागी का मार्ग और है लग चोट काल जा करके, लग चोट काल जा करके, लग चोट काल जा करके, लागी का मार्ग और है लग चोट काळ जा करके. म्हणतात, जेव्हा भगवानाची ओढ लागेल, लागेल ओढ, हृदयात एक वेगळी आसक्ती होईल, वेगळी आसक्ती होईल, आणि त्या भावाने जी भक्ती बनेल ती डोक्यावर चढेल. एक वरवरची भक्ती आणि भाव धरण्याने लाभ नाही होणार. काय काय सांगतात, या परमात्म्याला मिळवण्यासाठी राजांनी राज्य सोडले, कशा कशा कठीण साधना केल्या, पण काम नाही झाले. लागी का मार्ग और है लग चोट काल जा करके, लग चोट काल जा करके, लग चोट काल जा करके, लागी का मार्ग और है लग चोट काल जा करके. कर्कनाचा काय अर्थ होतो? कबीर साहेब म्हणतात की ज्यावेळी तुम्ही भक्तीमध्ये समर्पित व्हाल, तुमची अशी दशा बनेल. कबीर वैद बुलाइया और पकड़ के देखी बा, वैद न वेद न जाने ही मेरा कर्क कलेजे मा. होय होय. म्हणतात, घरच्यांनी विचार केला की मुलगा कोणता आजार झाला, ना योग्य प्रकारे बोलत कोणाशी, ना योग्य प्रकारे राहतो, एकटा राहतो, कोणता आनंद साजरा करत नाहीये, कोणत्या रोगाने ग्रस्त केले. याला वैद्य बोलावला, डॉक्टर, आणि हात पकडून बघत असत. नाडीचे वैद्य होत होते. सांगतात, त्या वैद्याला माझी जी वेदना आहे, माझे जे दुःख आहे, माझी जी ओढ आहे, आसक्ती आहे, माझा जो रोग आहे, तो समजू नाही शकला. का नाही समजू शकला? कारण की तो तर माझ्या हृदयात आसक्ती उठली भगवानाच्या नावाची. कबीर वैद बुलाइया पकड़ के देखी बा, वैद न वेद न जाने ही मेरा कर्क कलेजे मा. त्या भगवानाची आसक्ती ती सांगितली जातीये. लागी का मार्ग और है लगे चोट काल जा करके, लग चोट काल जा करके, लग चोट काल जा करके, लागी का मार्ग और है लग चोट काल जा करके. बन बीच बरतरी भूप ने एक मारा ताण निशाना, बन बीच भरतरी भूप ने एक मारा तीर ताण निशाना. घड़ी सदी थी आवन की किसी साधु का हो गया आना,
घड़ी सजी थी आवन की, साधु का हो गया आना। कोई मुआ मर्ग जवा दियो, न तारे धरो न बाणा। वो जिंदा कर दिया डोर था, सस बना परीक्षा करके, सस बना परीक्षा करके, सस बना परीक्षा करके। लागी का मार्ग और है, लग चोट काल जा करके। गोपी चंद योगी हो गए, जिन ले लिया भगमा बाणा। गुरु महल जनाने भेजते, डोडी में अलख जगाना। भोजन 3600 छोड़ के, भिक्षा का भोजन खाना। तन पड़ गया व्यंजन 3600 छोड़ के, भिक्षा का भोजन खाना। तन पड़ गया कम जोर थारा, खाया उदर भर के, ना खाया उदर भर के, ना खाया रे उदर भर के। लागी का मार्ग और है, लग चोट काल जा करके। बाजीद कहे उठाओ ऊंट को, लोग कहे ये मुआ। बाजीद कहे उठाओ ऊंट को, लोग कहे ये मुआ। उठन वाली चीज रही ना, गया ओड सलानी सुआ। उठन वाली रही, उठन वाली चीज नहीं, गया ओड सलानी सुआ। कुछ नक्सक बिगड़ा है नहीं, बाजीदा अचरज हुआ। कुछ नक्सक बिगड़ा है नहीं, बाजीदा अचरज हुआ। जिन करा अचंबा घोर था शस, जिन तजा राजकाल से डर के। जिन करा अचंबा घोर था, तजा राजकाल से डर के। तजा राजकाल से डर के, तजा राजकाल से डर के। लागी का मार्ग और है, लग चोट काल जा करके। सुल्तानी मगन बैराग में। अब्राहिम सुलतान अधमच्या विषयी सांगितले जात आहे। सुल्तानी मगन बैराग में, जिन तज दिया बलख बुखारा। कदे पालकियों में चाल तेरे, आज ठालिया गुदड़ बारा। सब संगी छोड़ी रोवती रोवे था कौन बासारा। सब संगी छोड़ी रोवती रोवे था कौन बासारा। शोर मचारण वास में, ना देखा पीछा फिर के, ना देखा पीछा फिर के, ना देखा रे पीछा फिर के। लागी का मार्ग और है, लगे चोट काल जा करके। लागी का मार्ग और है, लग चोट काल जा करके। लग चोट काल जा करके, लग चोट काल जा करके। लागी का मार्ग और है, लग चोट काल जा करके। कुएं में शेख फरीद ने कैसी मीठी बोली बासा। कुएं में शेख फरीद ने कैसी मीठी बोली बासा। तुम चुन चुन कागा खा ली और मेरे हाडों पर का मासा। तुम चुन चुन कागा खा ली और मेरे हाडों पर का मासा। मेरी दो नैना ना छेड़ियो मोहे राम मिलन की आशा। मेरे दो नैना मत
छेड़ी और मोहे राम मिलन की आशा दिन करी तपस्या गोर थी वो होए आसरे हर के वो होए आसरे हर के वो हुए रे आसरे हर के लागी का मार्गे और है लग चोट कान जा करके लग चोट कान जा करके लग चोट कान जा करके लागी का मार्ग और है लग चोट कान जा करके पीपा दरिया में कूद गई रचिन कैसी करी डिठाई वो डर पाला जीत गए जिन सर धड़की बाजी लाई वो नर पाला जीत गए जिन सर धड़की बाजी लाई कह मंगलानंद चेतियो तुम सोच समझ मेरे भाई कह मंगलानंद चेतियो रलो सोच समझ मेरे भाई बिन चेते यू झूठा सोर है कुछ जाइयो शुक्रम करके कुछ जाइयो शुक्रम करके कुछ जाइयो रे शुक्रम करके लागी का मार्ग और है लग चोट काल जा करके पुण्यात्म्यांनो, याला सत्संग म्हणतात, याला तत्वज्ञान म्हणतात. आता बघा, गोपीचंद म्हणजे भर्तरी हे दोघे वेगवेगळे होते. भर्तरी पण राजा होते, गोपीचंद पण राजा होते. भर्तरीजी एके दिवशी राजांमध्ये कुबुद्धी निर्माण करतो. काळ ही बकवास खूप करतो, सगळे पाप करतात, निसंशय कितीही चांगला आत्मा असू दे. जंगलात गेलेले होते शिकार करण्यासाठी. सकाळी सकाळी एका मृगाला मारलं बाणाने. भर्तरीजी राजाने त्याच वेळी गोरखनाथ आले साधू. त्याने म्हटले, रे अरे बाबा, कोण आहेस तू आणि तू हे भगवानाचे मूल का मारलेस? भर्तरीने म्हटले की मी राजा आहे. भर्तरी नाव आहे माझं साधू. तर भल्या माणसा, तुझ्या मुलाला कोणी मारलं, तू काय शिक्षा देशील त्याला? की त्याची चामडी उतरवीन? तर हा भगवानाचा मुलगा मारलास तू, तुझी चामडी उतरवेल हा. हे ऐकलेलं नाहीये, त्या मालकांचं आहे. तू तर 2 दिवसांचा राजा आहेस इथे. उद्या तुझा मृत्यू होईल, तू कुठे जाशील माहीत नाही, मग तुला बदला द्यावा लागेल. हा तुझी शिकार करेल. आता ते भगवानाला घाबरणारे होतेच, चांगले आत्मे असतात जे पुढे भक्ती करतात. ते राजा असले तरी. तर त्याला संतोष झाला, जास्त नाही, कुबुद्धी केली संताच्या बरोबर. त्याने म्हटले, जर तू संत आहेस, शिक्षण देत आहेस, तुझ्याजवळ कोणती शक्ती आहे, या मृगाला जिवंत कर जो मी मारलाय. मी तुझा शिष्य बनेन. गोरखनाथजींनी त्याला जिवंत केले आणि भर्तरी त्याचा शिष्य बनला. तर भर्तरीला काय मिळाले? खाक मिळाले. म्हणजे इतका सिद्धीवाला पण कोणी संत असेल आणि ज्याच्याकडे हा मंत्र नाहीये, जो दास आज तुम्हाला देत आहे, तो व्यर्थ आहे, युजलेस आहे. आता हे सिद्ध करू इच्छितो दास तुम्हाला. मग ऐका. कुएं में शेख फरीद ने कसी मीठी बोली भाषा. आता जो प्रसंग चालू होता भर्तरीचा, त्याने नाम पण घेतले, राज्य पण त्यागले, पण काही नाही मिळाले. इथेच धक्के खातोय या काळाच्या लोकात. आता शेख फरीद नावाचे एक मुसलमान होते. लहानपणापासून ओढ होती त्याला भगवानाची. घर पण त्यागले. एका अशा सुफी संताचा शिष्य बनला जाऊन, जो एका डोळ्याने काणा होता. काणा म्हणजे एक डोळा छोटा होता त्याचा, आणि स्वतःचा पण छोटा होता एक डोळा. म्हणजे हा तर एक वेगळा प्रसंग आहे, परंतु तो इतका सिद्ध प्रसिद्ध होता की जे पण तो वचन सांगायचा सगळे ठीक व्हायचे. इतका सिद्ध प्रसिद्ध होता.
आणि ते सिद्ध कोण होते? ते मागचेच तुमच्यासारखेच की जे आता भक्ती तुम्ही करत आहात ना. याबद्दल पण सांगितले गरीबदास साहेबांनी परमात्म्याचा महिमा की शब्द मैल में सिद्ध 24 हंस बिछोड़ विश्वे विसा. की या जे नाम आम्ही तुम्हाला देतो या 24 सिद्धी येतात तुमच्यात. आणि जर या सिद्धींचा तुम्ही प्रयोग करायला सुरू केले तर मग तुमचे टायर पंक्चर होऊन जाईल, गाडी इथेच उभी राहील. आता तो प्रसंग नाहीये दुसरा, मग ऐकू. तर हे जे नाम तुम्हाला देऊन ठेवले यानेच सिद्धी खूप येतील, परंतु तुम्ही प्रयोग नाही करायचा. नाहीतर तुमची प्रभुता होईल आणि तुमचे पुण्य नष्ट व्हायला सुरुवात होतील, तुम्ही पार नाही होऊ शकणार. तरी पण आता काय झाले की पहिले जे तुम्ही इथून गेलात, जे राहिले ते भटकत आहेत. तरी पण प्रसिद्धी मिळाली त्यांना. कोणी कोणत्या कारणाने प्रसिद्ध होता, कोणी कोणत्या कारणाने प्रसिद्ध होता. गोरखनाथ पण असाच प्रसिद्ध होता. जेव्हा परमात्म्याच्या समोर आला तेव्हा त्याची अक्कल जागेवर आली की गोरखनाथ सिद्धि में फुल्ला, सिद्धि में भूला टूणे टामन हांडा फुल्ला. ये जंतर मंत्र जोगनी बाई, काल चक्र तुम जोरा खाई, तुम हो जम की फर्दी माही. तेव्हा परमेश्वराकडून नाम घेतले. म्हणतात सतगुरु कबीर गुरु और गोरख चेला, फिर 9 खंड में वो रमे अकेला. आता सांगायचा भाव हा आहे की परमात्म्याचा मुलगा होता. सगळे शेख फरीद पण तो संत पण असाच सिद्धीवाला संत गुरु केला तो, आणि त्याची साधना करत होता. आणि आता शेख फरीद तर घरातून निघालाच यासाठी होता की कोणत्याही प्रकारे माझा मोक्ष व्हावा. त्याचा दुसरा उद्देशच नव्हता. तर तो तर जाताच आश्रमात त्याचा इंटेंट हा एकच इंटेंट, एकच भावना होती की गुरुजी नाराज नाही झाले पाहिजेत. गुरुजी रुष्ट झाले तर भगवान रुसला. म्हणजे अशी कोणती क्रिया माझ्याकडून न होवो की ज्याने गुरुजीच्या आत्म्याला ठेच लागेल. तर तो प्रत्येक संभव प्रयत्न करून आपल्या गुरुजींना प्रसन्न करत होता. आणि ते गुरुजी शेख फरीदजीवर मोठे प्रसन्न होते. तर 5-7 अजून भक्त राहत होते आश्रमात. त्यांनी जेव्हा बघितले की गुरुजींना शेख फरीदच्याकडे जास्त अट्रॅक्शन आहे, तर असे काम, ईर्षा वाटली त्यांना, असे काम करू की गुरुजी यावर नाराज होतील, अशी कोणती गोष्ट करूया. आता तो नकली जो गुरु होता, सिद्ध तर होता पण होता नकली. तो काय करायचा, संध्याकाळी जेवण होताच हुक्का मागायचा, हुक्का पित होता. आणि त्यांनी काय काम करून ठेवलं होतं, संतजींनी विचार केला, हे आपसात भांडण नको करायला. सगळ्यांची सेवा वाटून ठेवली होती की एक दिवस सेवा हा करेल, भाकरी पण करेल, हुक्का पण भरून देईल, सगळी कामं हाच करेल, एकटा करेल. तर ज्या दिवशी शेख फरीदचा नंबर आला त्या दुसऱ्यांनी काय पाहिलं की ते गुरुजी इतके रागीट होते की जेवण केल्यानंतर लगेचच 5 मिनिटाच्याच आत हुक्का पाहिजे त्यांना पिण्यासाठी. तो आडवा व्हायचा आश्रमात वेगळ्या कुटीत. तर 2-4 मिनिट लेट झाले तर त्याला इतका राग यायचा, धिक्कारायचा, रागवायचा, त्याला काही दिवस सेवेतून वंचित करायचा, त्याच्याशी नाही बोलायचा, बाहेर एका साईडमध्ये बसवायचा. तर त्यांना हे पाहिजे होते की त्या शेख फरीदच्या बरोबर कधी असे होऊ दे. तो संधी देत नव्हता. एकदा त्यांनी काय केले की काय करायचा, शेख फरीदने जेवण बनवलं की गुरुजींना जेवण द्यायला जायचा. तर तिकडून आग पहिल्यांदाच चालू करायचा हुक्का भरण्यासाठी. आग पहिल्यांदा बनवून ठेवायचा, तयार ठेवायचा. जेवण खाऊ घातल्यावर भांडी धुवून ठेवून आला तर मागून त्यांनी काय केलं, त्या ईर्ष्या करणाऱ्या शिष्यांनी, गुरुबंधूंनी ती आग विझवली. आणि ऋतू होता पावसाळ्याचा थोडासा, परंतु ती आग विझण्याची जागा नव्हती. तर त्याने त्यावेळी लक्ष नाही दिले की आग का विझली. त्याला तर ही चिंता होती की आज तुझी केलेली भक्ती गेली आणि नाश होईल, गुरुजी नाराज होतील. आणि कोणती आग नाही, चूल तर बंद झाली. तिथून अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर दूर नगर होते. तिथे बाहेरच्या बाजूला त्याने धूर येताना पाहिला. तो पळत पळत गेला. एक माई भोजन बनवण्याची तयारी करत होती. असे दमट, म्हणजे पावसाळ्यात म्हणजे लाकडे पण चांगली नव्हती, ओली ओलसर दमट होतात. ती मुश्किलीने आग फुंकून फुंकून करत होती. धुरामुळे डोळे लाल होत होते.
आणि शेख फरीद पळत पळत गेला की माई आग दे दे, माई आग दे ना, माई आग दे ना. तिने पाहिले बाबाजी आला. ती होती रागीट. म्हणू लागली आग अशी नाही मिळत, डोळे फोडून घ्यायला लागतात, डोळे फोडून घे तुझे, तू फोडून घे डोळे. आता त्याने विचार केला बाबा आग मिळायला पाहिजे, गुरुजी प्रसन्न होऊ दे, डोळे फोडून घेऊ माई, घे. त्याने चिमटा घेऊन डोळा काढून दिला. घे माई. मी डोळा दिला, आग दे लवकर, माझे गुरुजी दुःखी होतील. माईने पाहिले की त्या बाबाचा शिष्य आहे. रागात तर म्हटले. ती घाबरली की तो तर शाप देईल, तुझा नाश होईल. तिने तर सगळी आग काढली जितकी बनवली होती. घे बाबाजी. तो घेऊन पळाला. तिने बघितले डोळा तर इथेच सोडून गेला तो. आता रात्र झाली, रात्री जायचं कसं? तिथून मुलाने आपल्या उपरण्याने एका डोळ्यावर कपडा असा बांधला, हे असे झाकले त्याच्यावर. आणि गुरुजींनी आधीच आवाज दिला होता, आश्रमात प्रवेश केला होता. अरे शेख फरीद, इतका वेळ का लावला हुक्क्यासाठी? दुसऱ्यांदा आवाज दिला, अरे कुठे मेलास शेख तू? फरीद कुठे मेलास? आलो गुरुजी, आलो गुरुजी. पळत पळत हुक्का भरली चिलीम. हुक्का भरला तर पाहिलं डोळ्याला काय लागलं. तुमची दया आहे गुरुजी, काही नाही लागलं. तो पण तपकिरीच्या आणि हुक्क्याच्या नशेत असायचा. तो तर गुरुजी तर पिऊन झोपला. तो सगळी रात्र बिचारा जसे दुःखात रात्र घालवली. माईला रात्री झोप नाही आली. ती तर सकाळी उठताच एका अजून मैत्रिणीला घेऊन बरोबर आणि त्या एका डोळ्याला घेऊन गुरुजींकडे गेली, संतांकडे, आणि माफी मागितली. नाक रगडले, माझ्याकडून चूक झाली. माईने सगळी गोष्ट सांगितली. त्या संताने विचारले, अरे गोष्ट काय आहे? की तुमचा शिष्य आला होता, आग घ्यायला आला होता, मी रागात होते. मी म्हटले डोळा फोडून दे. डोळा फोडून दिल्याने आग मिळते. डोळा फोडून ठेवलाय मी, तू पण फोडून दे. त्याने खरोखर डोळा काढून दिला बाबाजी. मी तर खूप दुःखी झाले, माझ्याकडून चूक झाली, माफ करा. तर त्याने बघितलं कोण गेलं होतं की माहीत नाही, मी नाव तर नाही जाणत. गुरुजींनी विचारलं, अरे शेख तर होता काल. बाबा तो फरीद होता, फरीदला बोलाव. सगळे आले. आणि बाळा काय झालं? तुझ्या डोळ्याला काय त्रास झाला? तुम्ही असल्यावर गुरुजी काय होईल माझ्या डोळ्याला? काही नाही होणार. ही माती तुमची आहे, हे शरीर तुमचे आहे दाता. तुमच्या पायाशी वाहिले. पुण्यात्म्यांनो, आता असा समर्पित आत्मा आणि कुठे जीवन नाश करून गेला, दास हे सांगू इच्छितो तुम्हाला. तर त्याने म्हटले की मुला उघड या पट्टीला. त्याने पट्टी उघडली. डोळा ठीकठाक झाला, संपूर्ण डोळा उघडला, पण झाला छोटा. दुसऱ्या वाल्यापेक्षा छोटा झाला, पण डोळा ठीकठाक होता. आणि तो डोळा पडला माईच्या भांड्यात. आता त्या कारणाने साऱ्या नगरात आसपास त्या बाबाजीचा, त्या नकली संताचा सिद्धीमुळे इतका महिमा झाला की विचारू नका. संत असावा तर असा असावा. आणि पुण्यात्म्यांनो, मग शेख फरीदला डाऊट काय राहिला की असा महापुरुष हा जे ज्ञान देईल सगळे बरोबर असेल. आता म्हणतात लगी का मार्ग और है लागे चोट काळ जा करके. अशी ओढ लागली तर भगवान भेटेल, परंतु ती ओढ आणि चुकीच्या जागी लावली. आता गायीपासून दूध मिळते, सगळ्यांना माहित आहे की गायीपासून दूध मिळेल. आणि गायीच्या जागी कोणी गाढवीण दिली तर ती गाय आहे हे काढून घे, भरून घे बादली. त्याने कितीही चारा खायला घालो, किती काही करू दे, ती गायवालं काम नाही करू शकत. श्रद्धेचे पण स्थानावर असो, ठीक जागी असो, आणि मग ओढ लावा. आंबा, बाबळीचं बी पेरून आणि आंबे मिळवण्यासाठी त्याची पूर्ण सेवा केली तरी शेवटी बाभूळच मिळेल, आंबे नाही मिळणार. आंब्याच्यासाठी तर आंब्याचे बी लावावे, मग तीच ओढ लावायला लागेल. ज्याप्रमाणे बाबळीच्या झाडाला उगवण्यासाठी केले होते, म्हणजे आंब्याची बी लावून तीच श्रद्धा लावून ठेवावी लागेल, तीच पद्धत वापरावी लागेल, तेव्हा ते काम होईल. मग काय झाले? काही दिवसांनंतर त्या संताचा मृत्यू झाला, सुफी संत मुसलमानांचा. आणि तिथे फरीदजी, ती 5-7 जी मुलं राहिली होती आपापसात, त्यांच्यात भेदभाव असायचा. तर त्याने काय केले, तिथून निघून गेला.
आणि एक कुठे जाऊन साधना केली 12 वर्षांपर्यंत, आणि 12 वर्षात फक्त 1.25 मण अन्न खाल्लं. 50 शेर 1.25 मण. आता 12 वर्षात किती? एका वर्षात 365 दिवस आणि 12 वर्षात किती झाले? आणि प्रतिदिन एक माणूस जगण्यासाठी किती भोजन खातो? आयडिया लावा. 100 मण खाईल 12 वर्षात एक व्यक्ती, आणि तिथे 40 किलो खाल्ले 12 वर्षात, 50 किलो. तर शरीर तर कंडम झालं, मांस राहिलं नाही, अस्थिपंजर शिल्लक राहिले. एक दिवस तो पडल्या असा बसला होता. बसून जसा पण साधना करत होता, कावळे आले. त्यांना वाटले हा मनुष्य मेला. आजूबाजूला येऊन बसले 4. सगळीकडे पाहिलं तर मांस तर त्याच्यावर राहिलंच नव्हतं. त्वचा आणि हाडं. डोक्यावर बसले येऊन. त्यांना डोळे दिसले काही यात मांस आहे. तर त्यांनी प्रयत्न केला की डोळा काढून घेऊ याचा, आपले पोट भरू. तेव्हा शेख फरीदने म्हटले, हाय हाय, कुएं में शेख फरीद ने कैसी मीठी बोल. मग काय केले त्याने की बाबा इथे तर कावळे दुःखी करतील मला, आणि तो विहिरीत लटकला उलटा जाऊन. जेव्हा ही वाणी बोलून, कुएं में शेख फरीद ने कैसी मीठी बोली बाणी. कैसी? कुएं में शेख फरीद ने कैसी मीठी बोली बासा. तुम चुन चुन कागा खा ली और मेरे हाडों पर का मासा. तुम चुन चुन कागा खा ली और मेरे हाडों पर का मासा. मेरे दो नामत छेड़ना मोहे राम मिलन की आशा. मोरे दो नामत खाइयो भाई मन राम मिलन की आशा. जिन करी तपस्या घोर थी वो ओहे आश्रय हर के. वो होए आश्रय हर के, वो होए आश्रय हर के. लागी का मार्ग और है लग चोट काल जा करके. आता बघा किती प्रिय आत्मा परमात्म्यासाठी शरीराची पर्वा नाही केली, कारण की ते भगवानासाठी निघाले होते. आता जसे 12 वर्ष आणि असे अन्न खाऊन जिवंत राहू शकतो, परंतु परमात्म्याच्या नावावर आश्रित होता तर त्याची लाज कबीर साहेब राखतात की हा तुझ्या नावावर बसलाय, याने बरीच ओझी वाहिली आहेत, तो जेव्हा मानेल तोपर्यंत अगदी कंडम होऊन जाईल. आता शेख फरीदने विचार केला की नाश, गोष्ट बिघडली तर. ना भगवान भेटला, शरीराचा शेवट व्हायला आला, कावळे डोळे पण खाऊन जातील, मग मी कसं बघू शकेन, भगवानाचं दर्शन कसं करू. आता जशी त्या गुरुजींनी साधना सांगून ठेवली होती तो ते तप करू लागला. बिचारा ते तपस्वी होते. जशी भांग ते पेरत होते शिष्यांना, तसे शिक्षण देऊन गेले. आता शिष्य तर तो असतो ज्याने समर्पण तर करून ठेवले होते, जे गुरुजी सांगतील ते सगळे करे आणि सगळे करीन, परंतु त्याने मिळणार काही नव्हते जोपर्यंत पूर्ण संत नाही भेटणार. अच्छा, मग काय झाले? त्याने काय विचार केला, बाहेर राहिलो तर हे खातील, कावळे खातील. मग विहिरीत लटकून तो हीच विनंती करत होता, हे कावळ्यांनो माझे डोळे सोडून द्या, कारण बाहेर तर यायलाच पाहिजे थोडेफार फ्रेश वगैरे होण्यासाठी. पण रडत आहे, तरी पण रडत आहे की भगवान भेटला नाही. आता काय होईल, आता कुठे जाऊ, जीवनाचा शेवट झाला, दर्शन मालकांचे झाले नाही. आता परमात्मा आले, परमेश्वर जे भगवान आहेत आपले. जो जन मेरी शरण है ताका हूं मैं दास. गेल गेल लाग्या फिरूं जब तक धरती आकाश. हा शेख फरीद तोच होता जो या कलियुगात पण चालला होता मागच्या पिढीतून, आणि बरोबर मालकच होते. विचार करून ठेवला होता, मी ज्या धर्मात जन्मलो आहे त्यातच मोक्ष होईल. धर्माचा यात कोणताही रोल नाही, धार्मिकतेचा रोल आहे. आणि खरी भक्ती असेल, कोणताही धर्म असो, कोणतीही जात असो, मनुष्य जीवनात तो पार होईल. आता कबीर परमेश्वरजी आले, एक साधू रूप घेऊन, जिंदा महात्म्याचे. विहिरीवर उभे राहिले, दोरी बांधून वृक्षाला
आणि खाली लटकत होता पायाला बांधून शेख फरीद. खाली डोके होते, वर पाय होते. परमात्म्याने जसेच्या तसे पकडून त्या दोरीने बाहेर काढले. तो तडफडत होता आणि हाका मारत होता, आपले गीत ऐकत होता. आमचा बाप कबीर साहेब आहेत, सत्पुरुष आहे. जेव्हा त्याने बाहेर ओढले तर पाहिले काय करायचे, गुराखी यायचे, गवळी. तो शेख फरीद तपस्या विहिरीत करत होता. बाहेर येऊन थोडाफार वेळ बसायचा तर गुराखी दोरीला पकडून काठीने असे हलवत असायचे. ते कधी इथे लागायचे विहिरीत, कधी इथे लागायचे. तो मग असे करायचा. गुराखी थोडा वेळ त्रास वगैरे देऊन निघून जायचे. कोणता शाप देत नव्हता. प्रार्थना करायचा, बाबा नका त्रास देऊ मला, मी माझं काम करत आहे. तर त्याने विचार केला त्या दिवशी की आज तर असा खोडसाळ व्यक्ती आला आहे, त्याने तर मला बाहेरच काढलंय. आधी तर त्रास देऊन निघून जात होते, मी थोड्या वेळाने होत होतो सेंटरमध्ये. त्याने म्हटले, शेख फरीदने विचारले की बाबा तुम्ही कोण आहात, मला नका त्रास देऊ, मी माझं काम करत आहे, तुम्ही तुमचं करा. साधू संतांना असा नाही त्रास देत. परमात्मा म्हणाले की तुम्ही काय करत आहात महात्माजी, की मी भगवानासाठी तडफडत आहे, भगवानाचे दर्शन करण्यासाठी, दीदार करण्यासाठी मी भक्ती करत आहे, मला करू दे. थोडाच वेळ राहिला आहे, मी माझ्या भगवानाचे दर्शन करीन. परमात्मा म्हणाले, मी आहे तो अल्लाहू अकबर, ज्याचं तू दर्शन करू इच्छितोस. आता तो म्हणतो शेख फरीद की नाही नाही, असं नका बोलू, असं नका बोलू. असं जो म्हणतो त्याला पाप लागतं. अल्लाह कधी पृथ्वीवर नाही येत, अल्लाह दर्शन नाही देत. तो तर पडद्याच्या मागून बोलतो. परमात्मा म्हणाले, तुम्ही कशासाठी हे करत आहात? तुम्ही म्हणत आहात की मी भगवानाच्या दर्शनासाठी आणि प्रयत्न करत आहे, दर्शन करील त्याचे. आणि भगवान कसा आहे? तुम्ही तर म्हणता भगवान तर बेचून आहे, निराकार आहे. कबीर साहेब तो स्वतः म्हणत आहे की भगवान तर निराकार आहे, तो तुझ्यासारखा नाही असू शकत, तुला पाप लागेल. आणि तो तर बेचून निराकार आहे. परमात्मा म्हणाले, तुम्ही एकीकडे तर म्हणत आहात की मी परमेश्वराच्या दर्शनार्थ म्हणजे परमेश्वराचं दर्शन करण्यासाठी साधना करत आहेस, तिकडून तू बेचून सांगत आहेस. भल्या माणसा, अक्कल आहे का ठिकाणावर तुझी? थिअरी काय आहे आणि साधना काय आहे तुझी? म्हणतात घामाची आणि ज्ञानाची तर इतकीच चमक असते खरी. एकदम त्याच्या ज्ञानाची कवाडं उघडली दात्याने. आले होते ठीक, काम नाही केले तर हा मरेल, संपेल. नाही तर एकदम सगळी बुद्धी चेंज झाली. हे तर गजब झाले बाबा. तिकडे तर आपण त्याला निराकार मानतो आणि मग दर्शनासाठी किती वाट बघतो. दर्शन होईल, अल्लाह आपल्याला दिसेल. जसेच्या तसे पाय पकडले, उलटे लटकल्या लटकल्या, कारण की लटकून बसला होता, वार्ता करत होता. असेच्या असे पाय पकडले आणि विचार केला की हा भगवान तर नाही असू शकत, अल्लाह नाही असू शकत, परंतु बाखबर जरूर आहे. जो सूरत फुरकानी, कुराण शरीफमध्ये सूरत फुरकानी 25 आयत नंबर 52 ते 59 पर्यंत स्पष्ट केलं आहे की ज्या परमात्म्याने 6 दिवसात सृष्टी रचली, 7व्या दिवशी तख्तावर जाऊन बसला, 7व्या दिवशी, तो अल्लाह कबीर आहे. त्याची खबर कोण्या बाखबरला विचारा, त्याला माहीत आहे. तर शेख फरीदजींना पक्का विश्वास झाला की अल्लाह नाही तर अल्लाहचा जाणकार जरूर भेटला, बाखबर भेटला, जाण असणारा. चरण पकडले, परमात्म्याने सोडून दोरी बसवले की बस, मी बाखबर आहे आणि मी तत्वदर्शी संत आहे, तू अल्लाह नको मानू. ठीक आहे म्हणाले. या शरीराबरोबर का शत्रुत्व केलेस? मुश्किलीने मिळते. इतके पण नको खाऊ. म्हणतात इतके पण नका खाऊ की जांभया येतील आणि आळस येईल. इतके पण कमी नका खाऊ की तुमची काय दशा झालीय. तुम्ही भजन कधी करणार? तुमची तर वाईट दशा झाली आहे न खाण्याने, वाळून गेले आहे शरीर. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 6 श्लोक 16 मध्ये लिहिलंय की अर्जुन, हा योग म्हणजे भक्ती साधना ना तर जास्त खाणाऱ्याची किंवा बिलकुल न खाणाऱ्याची, किंवा ना जास्त जागणाऱ्याची किंवा ना जास्त झोपणाऱ्याची, कोणाचीच सफल नाही होत. सूक्ष्म वेदात सांगितलंय की प्रथम अंदर संयम राखे, संयम ठेवा खाण्यापिण्यावर. और योग युगत सब सतगुरु भाखे. ही सगळी पद्धत तो सद्गुरू सांगेल जेव्हा कधी येईल, की कशी भक्ती करायला पाहिजे, कसे राहायला पाहिजे. या मागच्यांच्याकडे नका वाकून बघू, त्यांनी किती ओझी वाहिली होती. त्यांना खाक मिळाले तर परमात्म्याने त्याला काही खायला दिले, कंद फळे खाऊ घातली. ती तर ताकद सोबत होती दात्याची. मग त्याला नाम दिले
आणि म्हटले, आता होईल तुझी मुक्ती मुला. तेव्हा शेख फरीदची मुक्ती झाली. पुण्यात्म्यांनो, तुम्ही त्या पुण्यात्म्यांमधील आहात. परमात्म्याने तुम्हाला एकत्र करून आज आणले आहे. तुम्हाला सहज तो मार्ग मिळाला आहे. याची भक्ती करा आणि खऱ्या मनाने अंतिम श्वासापर्यंत लागून राहा. जगाकडे नका बघू. तुमचा बेडा पार होईल, तुमचा मोक्ष होईल. तो कंप्लीट कोर्स या दासाकडे आहे. परमात्मा कबीरजींनी दिलेला आहे. आणि तुम्ही आणि तुमच्या 101 पिढ्या पार होतील. लिहून घ्या बेशक, जर खरे मनापासून करत राहिलात. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? माझं नाव द्वारका सर्जेराव जावळे. आपण कुठून आलात? मी जालना, महाराष्ट्रातून आले. आपला व्यवसाय काय आहे? सर मी टेलरिंग काम करते. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? नोव्हेंबर 2014. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजाची गुरुदीक्षा घेण्याच्या अगोदर मी लहानपणी स्वाध्याय परिवारामध्ये जुडलेले होते. आणि माझ्या आईसोबत जे पण कथा असायच्या, पोथी, जसं काही गावामध्ये नवनाथाचा ग्रंथ आणि स्वाध्यायाची भक्ती असते, माझ्या माहेरी स्वाध्यायाचे असतो, तिथे मी खूप तन मन धनाने, म्हणजे माझे वडील वारलेले होते दारूचे व्यसनपायी. तर लोक म्हणायचे की तुम्हाला जे ही दारिद्र्य आलेली आहे, दुःख आलेलं आहे, हे तुझ्या कर्मामुळे आलेलं आहे. तर हे कर्म कोण नीट करेन? तर हे स्वाध्यायामध्ये सांगितलं जायचं की त्वमेव माताचे पिता त्वमेव बंधूचे सखा त्वमेव विद्या च दृढं त्वमेव सर्व मम देव. म्हणून मला असं वाटायचं की ज्या देवाची भक्ती केल्यानं आपले हे संकट टळतील. म्हणून मी देवाची भक्ती लहानपणापासूनच करायला लागले होते. पोथीला जाणं, हरिपाठ करणं, माझ्या आईसोबत मला येत नसत तरी पण मी म्हणायची. आणि माझी परमात्मावर लहानपणापासून आस्था होती. त्याच्यानंतर माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मी महादेवाची भक्ती आणि महादेवाची भक्ती करत असताना वारकरी संप्रदायामध्ये मी शिरले. वारकरी संप्रदायामध्ये मी असं सांगितलं जायचं की नाममंत्र जप साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. तर मला उत्सुकता वाटली होती. हे पाप आहे जे आपल्याकडं, म्हणजे मला जे मिस्टर जे भेटले होते की हे खूप दारू पिणारे होते. मग ही दारू सोडण्यासाठी मला असं वाटायचं ही दारू कशानं सुटल. लोक म्हणायचे तुमचे पाप आहे. आणि सगळे संत महांत हेच सांगायचे हे तुमच्या पाप कर्मामुळेच तुम्हाला होतं. तर मग मी प्रयत्न करायचे की भक्ती केल्यानं जरी पापाचे जन्मांतरीचे पाप जरी कटत असन तर मी प्रयत्न करायचे. महाशिवरात्रीचा उपवास करायचे, श्रावण महिन्यामध्ये सोमवाराचा उपवास करायचे निराहार राहून. आणि गजानन महाराजाच्या, म्हणजे मला खूप छंद होता, अभंग, हरिपाठ असं मी लगातार करत होते. असं करत असताना मी खूप देवाची, म्हणजे खूप अशी श्रद्धा होती माझी देवावर की हे परमेश्वरा काहीही करून माझ्या नवऱ्याची दारू सुटली पाहिजे, जेणेकरून मला जे लहानपणी कष्ट भोगावं लागले, माझे वडील वारल्यामुळं जे वनवासी पण आम्हाला जे आलं होतं भक्ती करत असताना, की हे नको यायला माझ्या मुलीला, माझ्या मुलाला. हे वनवासी पण हे खूप, ही दरिद्री, ही गरिबी ही नको यायला. म्हणून मी असे खूप प्रयत्न करत होते की देवाची भक्ती करून हे आपल्याला चुकल्या जाईल. म्हणून मी पंढरपूरला जाणं, अभंग म्हणणं, हरिपाठ म्हणणं. माऊली हरिपाठामध्ये सांगत होत्या की एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बांधीजे. म्हणून मी हरिपाठात पण विचार करत होते आणि म्हणत होते हरिपाठ असं लगन तन मन धनाने असं मी देवाची भक्ती करत होते. जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी लहानपणापासूनच भक्ती मार्गात होतात आणि महाराष्ट्रामध्ये जी काही प्रचलित भक्ती साधना आहे, जो वारकरी पंथ आहे आणि जे काही शिकवण आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भाविकाला मिळते त्याचप्रमाणे आपण भक्ती साधना करत होतात.
तर संत रामपालजी महाराजांच्या भक्तीकडे वळावं असं आपल्याला का वाटलं आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? संत रामपालजी महाराजाकडे वळण्याचं कारण हेच येतं की मला दुःख होतं. म्हणजे मला अस्थमा होता आणि ॲलर्जी अस्थमा असताना आणि माझ्या घरच्याचा मेन प्रॉब्लेम होता की दारू ही सगळ्यात महत्त्वाचा होता. हे दारूमुळं माझा परिवार उद्ध्वस्त झाला होता. लहानपणी आईवडिलाचा परिवार उद्ध्वस्त झाला होता आणि माझाही परिवार त्याच ठेप्यावर येऊन टेकला होता की ते उद्ध्वस्त होणारच होता. असे म्हणजे त्यांच्या लिव्हरवर सूज, अनेक महाराजाकडे जाणं, कोणी सांगितलं इथं जा, तिथं तुमच्या घरच्याची दारू सुटन, मी तेही केलं. कोणत्या म्हणजे सन्मुक्ती दवाखान्यात मी घेऊन गेले त्यांना आणि मी असं करत असताना ओम शांतीची भक्तीही गेली. तिथं मी 12 महिने भक्ती केली. तिथं मी मला वाटलं की चला आपल्याला इकडून तरी काहीतरी लाभ भेटन. ह्या आशापोटी, या कष्टापोटी, या दुःखापोटी मी इतकं करत होते की मी जीवाची पर्वा नव्हते करत. आमच्या घरचे जरी दारू पिऊन जरी आले असेल तरी मी त्यांना सोडून देऊन आणि हरिपाठाला जायचे, भजनं म्हणायचे. भजनामध्ये तिथं कळत होतं मला की परमात्मा दुःखाचं निवारण करतो, पण ते कोणत्या नामानं, मग हे सांगायचे नाम. म्हणून मग मी काय करायचे, जो अभंग कोणी म्हणला की मी ते म्हणायचे. जे कोणी जशी साधना सांगितली, उपवास करा की मी ते तन मन धनानं उपवास करायचे. कोणी म्हणलं गुरुवार करा की गुरुवार करायचे. कोणी जरी म्हणलं सोमवार करा तर मी सोमवार करायचे. म्हणजे माझी इतकी आस्था होती देवावर, मी ज्या म्हणलं ते देवाची भक्ती आणि तन मन धनानं करत होते. हे सगळं करत असताना मला काहीच फरक जाणवला नाही. मग याच्यानंतर आम्हाला आमचे पाहुणे ते संत रामपालजी महाराजाच्या शरणमध्ये जुडलेले होते आणि मग त्यांनी सांगितलं, त्यांना आमची हकीकत पूर्ण माहीत होती, ही पोरगी भक्ती खूप करते आणि हिच्यावर ज्याने त्या आपदा आहे. म्हणून त्यांनी आम्हाला एक पुस्तक दिलं. पुस्तकाचं नाव आहे आध्यात्मिक ज्ञानगंगा. ज्ञानगंगा पुस्तक भेटल्यानंतर आम्ही ते पुस्तक वाचलं. ते पुस्तक वाचता मला तिथं लगेच दारूचं कळालं. दारूचं वाचलं मी आणि मला उत्सुकता निर्माण झाली की आपली ना इथं आपल्या घरच्याची दारू सुटत आणि दारूचं असताना मला ज्ञान बी कळलं. तिथं भगवद्गीता, ऋग्वेद, यजुर्वेद याचे अध्याय, श्लोक नंबर याच्या सहित पूर्ण असं डिटेलमध्ये लिहिलेलं होतं. त्याच्यामुळं मला ज्ञानगंगा हे पुस्तक असं वाटलं अजून किती वाचावं, म्हणून हे पुस्तक मी परत पेज त्याचे वाचत सुटले. मला उत्सुकता वाढत गेली आणि मग मला नंतर फरक कळाला की आपण देवी देवताची भक्ती तर करतो, पण ही चुकी कुठं व्हायली. ही चुकी नामामध्ये चुकी होत होती. मी नाम तर घेत होते देवी देवताचे, पण ते यथार्थ नव्हते आणि मग ते नसल्यानं मला लाभ भेटत नव्हता हे मला कळालं. मी जे पापाचं माझ्या निरसन विचारत होते देवी देवताला, हे देवा मी काय पाप केलेले, हे असं कोणतं पाप केलेले मी की जेणेकरून मला माझ्या नशिबात असं आलं, ते हे प्रश्नाचं उत्तर मला ते ज्ञानगंगामध्ये मिळालं. आणि नंतर आम्ही संत रामपालजी महाराजांचे शरण ग्रहण केले. जसं तुम्ही सांगत आहात की आपण संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा नामक पुस्तक अध्ययन केलं आणि त्यातून आपल्याला जाणवलं की आपण त्यांच्याकडनं नामदीक्षा घेऊन आपल्याला जे काही कष्ट आहेत ते दूर करण्याचा आपण प्रयत्न करूया, म्हणून आपण त्यांच्या शरणात आलेत. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण त्यांच्या शरणात आलात, त्यांच्याकडनं सद्भक्ती स्वीकारली, त्यानंतर आपल्याला जी काही कष्ट होती ती दूर झालीत का? हो, सर्वात प्रथम मी जे प्रयत्न करत होते आमच्या घरच्यांची दारू सुटायसाठी, ते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा माझ्यासाठी होता. आणि दुसरा मुद्दा म्हणजे दुखण्याचा. त्याच्यात अगोदरचा मुद्दा मी सांगते तुम्हाला. मला ॲलर्जी अस्थमा होता, त्याच्यासाठी मी खूप परेशान होते. मी हे दवाखाने हे करू अगदी थकले होते आणि माझ्याबरोबरचे जे लोक होते दवाखान्यात माझ्याबरोबरच नंबर लावलेले, त्यांची म्हणजे डेट झाली, म्हणून मी खूप खचले होते. पण तसं असताना आम्हाला संत रामपालजी महाराजांचा मार्ग भेटला आणि आम्हाला मार्ग भेटल्यानंतर मी भक्ती साधना करायला सुरुवात केली. आणि भक्ती साधना करत असताना प्रथम मंत्र घेतला असतानाच मला एवढा लाभ झाला माझ्या शरीरामध्ये एवढा लाभ झाला की मला जे ॲलर्जीच्या गोळ्या चालू होत्या त्या माझ्या बंद झाल्या. इंजेक्शन चालू होते, ट्रीटमेंट चालू होते. मी काही खाऊ शकत नव्हते, पण परमात्माच्या म्हणजे गुरुजीच्या दयेने मी आज सगळं खाते. आणि दुसरा लाभ सांगायचा म्हणजे
आमच्या घरच्याची दारू सोडण्यासाठी मी इतके प्रयत्न करत होते. कोणी म्हणलं पंढरपूरला चाल, तिथं आपण जाऊ, पायवारी करू, आपली म्हणजे आपण माळ घालू, त्यांना दारू सुटेन. आम्ही तेही करून पाहिलं. पुन्हा अनेक अभिषेक करायचा महादेवाचा. कोणी सांगितलं पितृदोष आहे. असं जे सांगितलं ते करत होते आणि ते करत असतानाही मला काही लाभ झाला नाही. म्हणजे करत असतानाही मला यथार्थ काही कळलं नाही. त्याच्यामुळं आणि आता मला संत रामपालजी महाराजाच्या शरणमध्ये आल्यामुळं आमच्या घरच्याची दारू पूर्णपणे सुटलेली आहे. जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज आपले घरचे जे आहेत, आपले जे पतिदेव आहे, त्यांचं व्यसन पूर्णतः सुटलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जो काही शारीरिक कष्ट होता तो सुद्धा दूर झालेला आहे. तर ह्या सगळ्या अनुभवामधून आपण आपल्यासारख्या जे गरजवंत महिला आज परमेश्वर प्राप्तीसाठी धडपडत आहेत, खऱ्या सुखासाठी ते देवाचा शोध घेत आहेत, तर अशा भाविकांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? माझ्या अनुभवातून मी खूप काही संदेश म्हणजे प्रार्थना करणार आहे सगळ्यांना की तुम्ही थकला नाहीत का? किती फिरतो आपण आणि फिरत असताना ज्याने जे मार्ग सांगितला ते करतो आणि इतका करतो की आपण थकलेलो असतो ना संसारामध्ये, घरच्या परिस्थितीमध्ये, घरच्या त्रासाला कंटाळलेलो असतो, शारीरिक त्रासाला कंटाळलेलो असतो, पण आपल्याला ते भेटत नाही मार्ग, म्हणून आपण शोधत राहतो. पण आता तो मार्ग संत रामपालजी महाराजाच्या सानिध्यामध्ये प्राप्त होणं सुलभ झालेलं आहे. तुम्ही एक पुस्तक आहे संत रामपालजी महाराजाचे पुस्तक घ्या आणि वाचा. मला त्या पुस्तकामुळेच खरंच खूप लाभ झाला. लाभच काय, माझं जे आपलं स्वतःचं धन आहे, मूळ धन, ज्याला आपण सौभाग्याचं लेणं म्हणतो, ते वाचवण्यासाठी आपण लाखो रुपये लावतो. आणि मला ते सुख भेटलं. माझ्या नवऱ्याने दारू सोडली आणि दारू सोडून मला आध्यात्मिक ज्ञानही झालं आणि खरं संत कोण आहे ते कळालं आणि शारीरिक लाभ, आध्यात्मिक लाभ आणि सगळ्याची प्राप्ती झाली. आणि तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही जो कोणी माझा इंटरव्ह्यू ऐकत असाल तिथं हा नंबर फ्लॅश होतो, तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि पुस्तक जगण्याचा मार्ग आणि ज्ञानगंगा दोन्हीपैकी एक पुस्तक मागून माझी कळकळीची विनंती. तुम्हाला खूप बेजार होतो आपण बरं, पण नाही कोणी आपल्याला मार्ग सापडल्यानंतर खूप परेशान होऊन जातो. आणि ज्यावेळेस मार्ग सापडतो मग त्यावेळेस आपल्याला कुठंतरी असा मार्ग सापडल्यानंतर असं वाटतं हे आपल्याला भेटलं. पण त्याच्यावर तुम्ही एक वेळेस विचार करा, पुस्तक वाचा. जर कोण्या साधकाला तुमच्या आव्हानामधून असं जाणवत असेल की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची जी काही साहित्य आहेत त्याचं अध्ययन करायला हवं आणि तो मार्ग त्यांना जर कळाला असेल आणि त्यांची नामदीक्षा घ्यायची जर इच्छा व्यक्त झाली असेल, तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? नामदीक्षा घेण्यासाठी माझा इंटरव्ह्यू असताना मोबाईल नंबर फ्लॅश होतात आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र उपलब्ध आहे. तिथं तुम्ही नंबरवर कॉन्टॅक्ट करून नामोपदेश घेऊ शकता. या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती खर्च येतो? संत रामपालजी महाराजाचा नामोपदेश घ्यायला काहीच खर्च येत नाही. ही नामदीक्षा पूर्णपणे निःशुल्क भेटते. इथे 1 रुपयाही खर्च लागत नाही. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला
7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.